राजकारण बदललं, पक्ष बदललं, पण बीड लोकसभेतील एक नाव मात्र कायम राहिलं, ते म्हणजे मुंडे घराणं. चला तर आज बघूया 2009 पासून बीड लोकसभा निवडणुकांचा थरारक इतिहास. 2009 मध्ये बीड मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे रमेश आडसकर यांचा पराभव करत विजय मिळवला. पुढे 2014च्या निवडणुकीतही गोपीनाथ मुंडेंनी पुन्हा राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांना हरवत विजय मिळवला व ते केंद्रात मंत्री झाले. परंतु मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र हादरला. मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या कन्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळाली होती. पोटनिवडणुकीत डॉक्टर प्रीतम मुंडे या भारताच्या निवडणूक इतिहासातील सर्वात जास्त मताधिक्याने म्हणजे जवळपास 7 लाख मतांनी निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये बीड लोकसभेसाठी भाजपने पुन्हा प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली, ज्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांचा पराभव करत विजय मिळवला. यानंतर 2024 मध्ये भाजपने प्रीतम मुंडे यांना तिकीट न देता त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं व या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना जवळपास 6000 मतांनी हरवत भाजपचा विजयी रथ रोखण्यात यश मिळवले. सध्या बीड लोकसभेवर बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे